गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळ, इयत्ता 6वी, विषय सामान्य विज्ञान, विषय शिक्षक सौ जगदाळे RR. धडा 6वा, पदार्थ आपल्या वापरातील. आता या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू दाखवलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला खुर्ची, टेबल आणि कपाट दिसत आहेत. तर या वस्तू आपण कसं ओळखतो, तर त्यांच्या आकारावरून आपल्याला या वस्तू ओळखतात. तसेच त्या कोणकोणत्या पदार्थापासून बनवल्या आहेत, तर या ज्या वस्तू आहेत ते लाकूड, प्लास्टिक आणि लोखंड यासारख्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदार्थ आणि वस्तू याविषयी माहिती घेणार आहोत. तर हे जे पदार्थ आहेत ते सूक्ष्म कणांचे बनलेले असतात. वस्तू पदार्थांच्या बनलेल्या असतात. वस्तूंना विशिष्ट आकार असतो. त्यांच्या भागांची विशिष्ट रचना असते. त्यावरून आपण विविध वस्तू ओळखतो. टेबल, खुर्च्या, कपाट बनवण्यासाठी आपण लाकूड, प्लास्टिक, पोलाद वापरतो. त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा मजबूतपणा या पदार्थांमध्ये असतो. तसेच या पदार्थांना हवा तसा आकार देता येतो. म्हणजे पदार्थांचे गुणधर्म पाहून वस्तू बनवण्यासाठी आपण त्यांचा वापर करतो. बघा, वेगवेगळ्या प्रकारच्या खुर्च्या आपण पाहतो, टेबल, कपाट. तर समजा आपण एक लाकडाची खुर्चीचं उदाहरण घेऊ. तर ही जी लाकडाची खुर्ची आहे ती खुर्ची लाकूड या पदार्थापासून बनलेली आहे आणि तिला खुर्चीचा आकार आहे. म्हणजे खुर्ची ही वस्तू झाली आणि लाकूड हा त्याचा पदार्थ आहे. म्हणजे त्या पदार्थाचे गुणधर्म लक्षात घेऊन त्या पद्धतीनं आपण त्यापासून वेगवेगळ्या आकाराच्या वस्तू बनवतो आणि त्या आकारावरून ती वस्तू आपण ओळखतो. तर एकाच पदार्थापासून आपल्याला वेगवेगळ्या वस्तू तयार करता येतात. तर याची काही उदाहरणे आपण पाहूया. कापूस ह्या पदार्थाचा जर विचार केला तर त्यापासून आपल्याला कापड, धागे, साडी, रुमाल, रजई, गादी, उशी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवता येतात. लोखंडापासून बांधकामाची सळई, तवा, मोटारगाड्यांचे विविध भाग, विजेचे खांब, टेबल, कपाट इत्यादी वस्तू आपल्याला बनवता येतात. ॲल्युमिनियमपासून स्वयंपाकघरातील भांडी, वीजवाहक तारा अशा वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. म्हणजे आता याच्यामध्ये कापूस, लोखंड, ॲल्युमिनियम हे पदार्थ झाले आणि त्यापासून बनलेल्या वेगवेगळ्या वस्तू आपण पाहिलेल्या आहेत. पदार्थांच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्याला उपयोगानुसार योग्य असे पदार्थ निवडता येतात. आपल्या वापरातील पदार्थांचे वर्गीकरण प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ असे करतात. तर या पदार्थाचं वर्गीकरण नैसर्गिक व मानवनिर्मित पदार्थ अशा 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं. आता काही वस्तू आपण पाहू. याच्यामध्ये चामडे, ताग, लोकर, कापूस व पाणी, माती, धातू याचे जर आपण 2 गट पाडले तर या 2 गटातील नैसर्गिक पदार्थामध्ये कोणता फरक आपल्याला पाहायला मिळतो? तर बघा, तर याच्यामध्ये चामडे, ताग, लोकर, कापूस हे जे घटक आहेत ते आपल्याला सजीवांपासून मिळतात. तर पाणी, माती, धातू हे जे घटक आहेत ते आपल्याला सजीवांपासून मिळत नाहीत. यावरून नैसर्गिक पदार्थाचे जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ असे 2 गट पडतात. नैसर्गिक पदार्थ निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना आपण नैसर्गिक पदार्थ म्हणतो. त्यापैकी आता आपण पाहिलं चामडे, ताग, लोकर, कापूस हे पदार्थ आपल्याला सजीवांकडून मिळतात. त्यामुळं सजीवांपासून मिळणाऱ्या पदार्थांना जैविक पदार्थ असे म्हणतात. तर हवा, पाणी, माती हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत. त्यांना आपण अजैविक पदार्थ असे म्हणतो.
म्हणजे नैसर्गिक पदार्थाचे जैविक पदार्थ आणि अजैविक पदार्थ असे दोन गट पडतात. जैविक पदार्थ म्हणजे असे पदार्थ सजीवांपासून मिळतात आणि अजैविक पदार्थ म्हणजे हे पदार्थ सजीवांपासून मिळत नाहीत. अशा पद्धतीनं जैविक आणि अजैविक पदार्थ असे दोन गट पडत असतात. आता जे जैविक पदार्थ आहेत सजीवांपासून मिळणारे पदार्थ, तर यामध्ये सुद्धा पुन्हा प्राणीजन्य पदार्थ आणि वनस्पतीजन्य पदार्थ असे दोन गट होतात. जे पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना प्राणीजन्य पदार्थ म्हणतात, तर वनस्पतींपासून मिळणाऱ्या पदार्थांना वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतात. आता बघा, याच्यामध्ये चामडे, लोकर हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला प्राण्यांच्यापासून मिळतात. त्यामुळं चामडे, लोकर हे पदार्थ कसे आहेत? प्राणीजन्य पदार्थ आहेत. तर ताग आणि कापूस हे पदार्थ आपल्याला वनस्पतींपासून मिळतात. त्यामुळे अशा पदार्थांना आपण वनस्पतीजन्य पदार्थ असे म्हणतो. त्यानंतर आपण मानवनिर्मित पदार्थांविषयी माहिती घेऊया. आता जे नैसर्गिक पदार्थ आहेत ते निसर्गामध्येच उपलब्ध असतात, पण मानवानं काय केलेलं आहे? या उपलब्ध असणाऱ्या घटकांचा वापर करून त्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केलेल्या आहेत आणि प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून नवीन पदार्थ बनवलेले आहेत. तर अशा नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. सतत नवीन गोष्टींचा शोध घेणे, जीवन अधिक सुकर करण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्वभाव आहे. अशा धडपडीतून मानवाने काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्याबरोबरच त्यावर प्रक्रिया करून नवीन पदार्थ तयार केले. असे काही पदार्थ वापरायला अधिक सोयीचे झाले आणि कमी खर्चात मुबलक प्रमाणामध्ये मिळू लागले. त्यामुळे अशा पदार्थांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला आणि अशा मानवनिर्मित पदार्थांची संख्या खूप मोठी आहे. उपलब्ध पदार्थांवर विविध प्रक्रिया करून तयार केलेल्या नवीन पदार्थाला मानवनिर्मित पदार्थ असे म्हणतात. पावसापासून संरक्षण करण्यासाठी बघा, पूर्वी गवत आणि गोणपाटापासून बनवलेली इरली वापरली जात होती. नंतर छत्री वापरात आली. त्यानंतर रेनकोट, दप्तरे, वह्यांची कवरे या सर्वांसाठी प्लास्टिकचा वापर होत आहे. जे प्लास्टिक हा मानवनिर्मित पदार्थ आहे. नाजूक वस्तू, नाशवंत फळे इत्यादींसाठी पॅकिंगची गरज निर्माण झाली. TV, संच, शीतकरण यंत्र अशा वस्तूंच्या पॅकिंगसाठी मोठमोठी खोकी आणि थर्माकोल वापरतात. हे सर्व मानवनिर्मित पदार्थ आहेत आणि हे मानवनिर्मित पदार्थ कसे आहेत? जलरोधी आहेत, वजनाने हलके आहेत आणि वाहतुकीसाठी सोयीचे आहेत आणि त्यामुळं अशा मानवनिर्मित पदार्थांचा वापर वाढत आहे. मानवनिर्मित पदार्थांची उदाहरणे बघा, वापराचे क्षेत्र, पूर्वीचे नैसर्गिक पदार्थ आणि आत्ताचे मानवनिर्मित पदार्थ. त्यामध्ये वापराचे क्षेत्र आहे बांधकाम. तर बांधकामासाठी पूर्वी कोणकोणते नैसर्गिक पदार्थ वापरले जायचे? तर यामध्ये बांबू, दगड, माती, लाकूड, नारळाच्या झावळ्या, चुना असे नैसर्गिक पदार्थ पूर्वीच्या काळी बांधकामासाठी वापरले जात होते. आत्ताचे मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत जे बांधकामासाठी वापरले जातात? त्याच्यामध्ये विटा, सिमेंट, कॉन्क्रीट, गॅल्वनाइज्ड पत्रे, मातीची कौले, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉसची पत्रे इत्यादी मानवनिर्मित पदार्थ बांधकामामध्ये वापरतात. आता पुढचं वापराचं क्षेत्र जे आहे ते लेखन साहित्य. लेखन करण्यासाठी पूर्वी काही नैसर्गिक पदार्थ वापरले जायचे. याच्यामध्ये झाडांच्या साली, भुर्जपत्रे, झाडांची पाने, वनस्पतींच्या टणक खोडांपासून लेखण्या, धूळपाट्या, दगडी पाट्या, गुहांमधील दगडी भिंती, माती व वनस्पतींचे नैसर्गिक रंग हे नैसर्गिक पदार्थ वापरले जायचे. आता लेखनासाठी वापरले जाणारे मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत? तर यामध्ये प्लास्टिक, धातू यापासून बनवलेले पेन, पेन्सिली, कागद,
वह्या इत्यादी आपण मानवनिर्मित पदार्थ लेखनासाठी वापरतो. धागे पूर्वीच्या काळामध्ये धाग्यांच्यासाठी कोणते नैसर्गिक पदार्थ वापरले जात, तर यामध्ये कापूस, रेशीम आणि लोकर. आणि आत्ता आपण नायलॉन, रेयॉन यासारखे मानवनिर्मित धागे वापरतो. वाळू आणि चुनखडीपासून काच तयार करता येते, पण काचेपासून पुन्हा वाळू आणि चुनखडी हे पदार्थ मिळवता येत नाहीत. काच तयार करण्यासाठी वाळू आणि चुनखडी या घटकांचा वापर केला जातो, परंतु त्यापासून एकदा काच तयार झाली की पुन्हा आपल्याला वाळू आणि चुनखडी हे पदार्थ वेगळे वेगळे करता येत नाहीत. हिरव्या मिरच्या, हिरवे टोमॅटो कालांतराने लाल झालेले आपण पाहतो. लाल झालेले हे नैसर्गिक पदार्थ पुन्हा हिरवे झालेले आपण पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेलेही नाहीत. जे हिरव्या मिरच्या लाल होतात, हिरवे टोमॅटो लाल होतात, परंतु लाल टोमॅटो पुन्हा हिरवे होत नाहीत किंवा लाल मिरच्या पुन्हा हिरव्या होत नाहीत. मानवनिर्मित पदार्थ तयार करताना घटक पदार्थांच्या गुणधर्मात बदल होतो. हा बदल रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे झालेला असतो. गुणधर्मात झालेले हे बदल कायमस्वरूपी असतात, म्हणजे नवीन पदार्थापासून मूळ पदार्थ पुन्हा मिळवता येत नाहीत, म्हणून त्यांना अपरिवर्तनीय बदल असेही म्हणतात. बघा, हे जे मानवनिर्मित पदार्थ बनवले जातात, हे मानवनिर्मित पदार्थ तयार होत असताना त्यांच्या घटक पदार्थांच्या गुणधर्मामध्ये बदल होतो. याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडल्यामुळे नवीन गुणधर्माचे पदार्थ तयार होतात आणि हे झालेले जे बदल आहेत ते कायमस्वरूपी असतात, म्हणजे नवीन पदार्थांपासून आपल्याला पुन्हा आधीचे मूळचे पदार्थ मिळवता येत नाहीत, म्हणून त्यांना आपण अपरिवर्तनीय बदल असेही म्हणतो. थँक्यू.